नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आहारात ताक असावं हे तुम्ही ऐकलंच असेल किंवा त्याचे बऱ्यापैकी फायदे सुद्धा तुम्हाला माहिती असतील। पण ताक नेमकं कधी प्यायचं, कसं प्यायचं आणि कोणत्या वेळेला प्यायचं याबद्दल कदाचित तुम्हाला कमी माहिती असेल। सो आज त्यावरच बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। काही जण सकाळी ताक पितात, काही जण रात्री पितात, तर काहींना असं वाटतं की ताक हे फक्त उन्हाळ्यातच प्यायचं असतं। सो रोज ताक पिणं चांगलं आहे का किंवा योग्य वेळ कोणती? आणि सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताक हे फक्त पातळ दही नाहीये। ताकामध्ये पोटासाठी उपयोगी असे अनेक जीवाणू असतात जे अन्न पचायला मदत करतात। जेव्हा पोट नीट साफ होत नाही किंवा अन्न नीट पचत नाही तेव्हा पोट फुगल्यासारखं वाटतं, जडपणा जाणवतो किंवा आंबट ढेकर येतात। त्यांच्यासाठी दुपारी जेवल्यानंतर एक ग्लास ताक घेणं खूप मदतीचं ठरू शकतं। तर असं का होतं? तर ताक हा पोटाला थंडावा देऊन अन्न पचायला मदत करतो। विशेषतः जर जेवण थोडं जड असेल, तेलकट, मसालेदार आणि जर तुम्ही त्यानंतर ताक घेतलं तर डेफिनेटली आराम मिळतो। पण इथे एक चूक अनेक जण करतात, ती म्हणजे रात्री उशिरा ताक पिणं। काही जणांना रात्री ताक घेतल्यानंतर सर्दी, कफ किंवा अस्वस्थता जाणवू शकते, म्हणून साधारणपणे ताक दुपारी किंवा दिवसा घेणं हे अधिक योग्य मानलं जातं। आता प्रश्न असा येतो की ताक कसं प्यावं? साधं ताक प्यावं की थोडं म्हणजे भाजलेले जिरेपूड असते किंवा त्यामध्ये मीठ असतं? सो कोणतं प्यावं? तर हे दोन्ही तुम्ही घेऊ शकता, फक्त प्रमाण महत्त्वाचं आहे। हे मिश्रण चव वाढवतं आणि पोटासाठी उपयोगी ठरू शकतं, पण प्रमाण महत्त्वाचं आहे। सो एक ग्लास हे पुरेसं आहे। जास्त प्रमाणात काहीही घेतलं तर त्रास हा होणारच आहे। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल, वारंवार आम्लपित्त होत असेल, आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी, बरेच जण मला म्हणत होते पूर्ण मराठीत बोल, म्हणून हे आम्लपित्त, सो असं काही असेल किंवा काही खास वेगळा कुठला आजार असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। सो ताक हे आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं आहे। योग्य आहार, पुरेसे पाणी आणि नियमित हालचाल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यासोबत तुम्ही एक ग्लास ताक ॲड केलं तर ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं। सो तुम्ही हे डेफिनेटली ट्राय करून बघा। थोड्या दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल, पोट हेवी वाटणार नाही। दुपारी जेवणानंतर ताक घ्या आणि तुमच्या बॉडीमध्ये काही बदल जाणवतो का ते स्वतः एक्सपिरियन्स करून पहा। सो तुम्ही हे ट्राय करून बघा, थोड्या दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल। पोट हेवी वाटणार नाही। दुपारी जेवणानंतर ताक घ्या आणि तुमच्या बॉडीमध्ये काय बदल होतो ते स्वतः अनुभवा। आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ताक साधं प्यावं का मसालेदार? आणि त्याचबरोबर घरचं ताक चांगलं की बाहेरचं म्हणजेच विकतचं? तर साधं ताक पोटासाठी हलकं आणि सौम्य मानलं जातं। जर तुम्हाला वारंवार आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी, जळजळ किंवा तुमचं पोट सेन्सिटिव्ह असेल तर साधं ताक अधिक योग्य ठरेल। आणि मसालेदार ताकामध्ये कसं जिरे, कोथिंबीर, थोडं मीठ असे घटक ॲड होतात। हा योग्य प्रमाणात जर तुम्ही घेतला तर पोट साफ होण्यासाठी आणि अन्न पचण्यासाठी तुम्हाला हेल्प होऊ शकते। पण खूप तिखट किंवा खूप जास्त मसाले असलेले कधीही जर तुम्ही त्या पद्धतीचं ताक प्यायलं तर ते इतकं फायदेशीर नाही ठरू शकत। आणि शक्यतो घरच्या घरी आपण बनवलेलं ताक घ्या, त्यामध्ये कृत्रिम पदार्थ किंवा जास्त मीठ, त्याचबरोबर प्रिझर्व करण्यासाठी घातलेले घटक नसतात। त्याचबरोबर विकत घेतलेलं जे ताक असतं त्यामध्ये अनेक वेळा प्रक्रिया केलेलं असतं किंवा ते थोडं खारट असू शकतं। सो घरी केलेलं कधीही चांगलं। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ताक नेमकं कधी प्यावं? साधारणपणे दुपारच्या जेवणानंतर ताक घेणं अधिक योग्य मानलं जातं, कारण त्यावेळी आपण दिवसातला महत्त्वाचा आहार म्हणजेच आपलं दुपारचं जेवण आपण घेतो आणि पोटाला अन्न पचवण्यासाठी हेल्पची गरज असते, मदतीची गरज असते। दुपारी ताक घेतल्यानंतर पोट हलकं वाटू शकतं। सकाळी रिकाम्या पोटी ताक पिणं सर्वांनाच झेपत नाही, काही लोकांना त्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं। संध्याकाळी थोड्या प्रमाणात तुम्ही ताक घेतलं तर चालू शकतं, पण उशिरा रात्री लेट नाईट ताक घेणं थोडंसं टाळा। सो दुपारी एक ग्लास ताक पिणं हे तुमच्यासाठी पुरेसं आहे। आठवड्यातून कधी कधी घेण्यापेक्षा डेली बेसिसवर सुद्धा तुम्ही कमी प्रमाणात ताक घेतलं सो ते खूप आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।